आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. सुंदरी, सुंदरी, इथलं घड्याळ कुठे गेलं? घड्याळ इथं बघितलेलंच आठवत नाही मला. सुंदरी, उद्या घड्याळ शोधून इथे टेबलवर ठेवायचं. होतं तसं, कळलं? आवरायचा बरं का तुझं चंबू गबाळ. उद्या तुझा शेवटचा दिवस असणार आहे. येस सर. हो, डिलिव्हरी पोहोचवतो. चला. थँक्यू. या. काय काय एवढं काय वैतागायला झालंय? काय झालं नाहीये, चल लवकर. अनु, तुला मी फोन केला होता. तुझी ती कलेक्टर स्पेशल कॉफी प्यायची होती मला. तू फोनच नाही उचललास. हो का? अरे यार, माती खाल्ली, मी फोन विसरले केबिन मध्ये. थांब, मी घेऊन आले पटकन. हो मॅडम, काम डाऊन. आज ड्रायव्हर कोण आहे? मी जाऊन घेऊन येतो. तू त्रास करून घेऊ नकोस. हे धर, गाडीत बस. मॅडमचा फोन विसरले वाटतं. नाही, परत फोनला हात लावला म्हणून वरडूनी म्हणजे झालं. काय गये, कुठे निघालीस एवढ्यात तोऱ्यात? तू वाचली नाहीयेस बरं का? फक्त आजचं मरण उद्यावर गेलंय, इतकंच. हातात काय आहे? तो अनु मॅडमचा फोन आहे. विसरून गेल्यात त्या, त्यांनाच द्यायला चालली. आणि इकडे उगाच पुढे पुढे करून काहीही होणार नाहीये. घड्याळ शोध आधी. सापडलं का? नुसता महागातला नाही, त्यांना गिफ्ट दिलंय सरांनी. कळलं का? चल जा शोध. अरे सर, तुम्ही कशाला आलात? मॅमचा फोन घेऊन मी येतच होते, गडबडीत विसरल्या त्या. थँक्यू. शनाया, कलेक्टर बाई कोणी नेमकी? सर, कलेक्टर कसली? स्वीपर आहे. सगळ्यांनी उगीच डोक्यावर बसवून ठेवलंय तिला. भेटायचंय का तुम्हाला? बोलवू का मी? नको, नाही म्हणजे परत वेळ जाईल माझा. आता एवढा वेळ नाही. आणि हो, अनु मॅडम परत येणार नाहीत. ओके सर. थँक्यू.
आधी मला अगदी बोर्ड एक्झामच्या रिझल्टची वाट पाहतोय असा फील होतोय रे. आणि मग साधे मेडिकल रिपोर्ट्स आहेत, तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. यू आर ओके, तुला काहीही झालं नाहीये. आधी हे साधे रिपोर्ट्स नाही आहेत, यावरूनच कळणार आहे मी परत आई होऊ शकते की नाही. खूप वेळ वाट पाहावी लागली तुम्हाला, नाही ओके. बट आय कांट हेल्प. या रिपोर्ट्सना वेळ लागतोच, तरीही मी तुमच्यासाठी अर्जंट रिपोर्ट मागवून घेतले. म्हणजे काय सांगतात रिपोर्ट्स? तशी रिकव्हरी चांगली आहे, पण परत बाळासाठी लगेच चान्स घेऊ शकणार नाही तुम्ही, नाहीतर पुन्हा मिसकॅरेज होण्याची शक्यता आहे. अहो काय बोलताय तुम्ही? तेवढंच नाही, जर कॉम्प्लिकेशन्स वाढले तर अन्नूच्या जीवालाही धोका होऊ शकतो. डॉक्टर म्हणजे मी परत आई होऊ शकणार नाही का? नाही, असं काही नाहीये. तुम्ही आई होऊ शकता, पण लगेच नाही. अजून 2-3 महिने ट्रीटमेंट आपण सुरू ठेवूयात, मग पुन्हा टेस्ट करू, इम्प्रूव्हमेंट बघू, मग ठरवू. काय? ओके डॉक्टर, थँक्यू. अनु, चल निघूया. अगं जी गोष्ट तिथे नाहीच आहे, ती कितीही शोधलीस तरी कशी सापडणार आहे? अनु, काय झालंय? नाही, काही नाही झालं. तू रस्त्यात एक शब्द पण बोलली नाहीयेस माझ्याशी. नाही, तसं काही नाही आधी. मला माहितीये तू अजूनही डॉक्टरांच्या बोलण्याचा विचार करतेस, हो ना? हो, म्हणजे त्यांनी गोंधळातच टाकलंय मला. ते म्हणाले माझं पुन्हा मिसकॅरेज होऊ शकतं. आणि अनु, अगं तू तेच का घेऊन बसलीस? त्यांनी असंही सांगितलंय ना की तुम्ही काही महिन्यांनंतर पुन्हा चान्स घेऊ शकता. आधी ते तसं म्हणाले, पण माझी समजूत काढायला म्हणालेत की त्यांनाही तसं वाटतंय असं आपल्याला कसं कळणार? अनु, हे बघ, तू ना नको त्या गोष्टींचा स्वतःला त्रास करून घेतेस. त्यांनी स्पष्ट सांगितलंय आपण 2 ते 3 महिन्यांनंतर पुन्हा चान्स घेऊ शकतो. अरे पण मी पण बिन काही नाही, आपण 3 महिन्यांच्या ऐवजी 6 महिने घेऊया. पण तू पूर्णपणे रिकव्हर झाल्याशिवाय आपण चान्स घ्यायचा नाही, मग कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. ओके? चल. अरे मॅडम, तुम्ही आज इकडे कशा काय आलात? मॅडमनाच भेटायला आले होते. नमस्कार. हा, नमस्कार. मला काल कळलं, तूही काही कळवलं नाहीस. सॉरी, अहो ते गडबडीत राहून गेलं सांगायचं. बघवत नाही ग त्यांना असं. पण अचानक काय झालं तसं मला थोडं कळलंय. पण अनु, मी फ्रेश होऊन येतो. ठीक आहे. काय हो कलेक्टर बाई, अशा का बसलाय? काय चहा कॉफी झाली का नाही? अहो काय झालं? अहो काय झालं सांगा तरी. असं का ग बसलाय? काय झालं? दादा, तुम्हाला आठवतं का ते घड्याळ कसं होतं ते? हा आठवते की, मी बघितलंय की, पण त्याचा कधी फोटोच काढला नाही बघा. चेष्टा नका करू. एक तर मॅडमने उद्यापर्यंतची मुदत दिली, आणि जर उद्यापर्यंत नाही सापडलं
तर मॅडम लय ओरडतील हो. त्यांच्या नवऱ्याने त्यांना गिफ्ट दिलं होतं ती घड्याळ. बर मला एक सांगा, तुम्ही केबिन मध्ये गेलता तेव्हा किती वाजलं होतं? तुम्ही होता की, तुम्हाला माहितीये की. अहो मी तिथं नव्हतो म्हणून समजा. आता सांगा किती वाजलं होतं? 10 सव्वा 10. 10 का सव्वा 10? नेमकं नाही आठवतो. बरं ते राहू दे. बर तुम्ही केबिन मध्ये गेलात तेव्हा काय काय बघितले तिथं? तिथं काय टेबल, कपाट, खुर्ची. खुर्ची का खुर्च्या? खुर्च्या. आता पुढचा प्रश्न, तुम्ही आत गेला तेव्हा तिथं टेबलवर घड्याळ होतं? नाही हो, तेच सांगते ना, मी घड्याळ बघितलेलंच मला आठवत नाही. म्हणजे घड्याळ होतं हे आठवत नाही का घड्याळ होतं का नव्हतं हेच आठवत नाही? म्हणजे मलाच आठवण झाला तर मी काय म्हणतो ते. बर ते राहू दे. मला एक सांगा, तुम्ही आत केबिन मधनं बाहेर आला त्यानंतर अनु मॅडम गेल्या, त्याच्यामध्ये केबिन मध्ये कोण गेल्याचं बघितलं तुम्ही? नाही नाही, मला नाही वाटत. मग बरोबर आहे, ते घड्याळ तुम्ही गेल्यावर तिथं नव्हतं, मग ते तिथनं आधीच कुणीतरी गायब केलं असणार आहे. नाही हो, असं कुणी कशाला करेल? तोच तर प्रश्न आहे. प्रश्न एक आहे पर उत्तर 2 आहेत. एक अनु मॅडम आणि दुसरी ती शनया. नाही हो, त्या कशाला असं करतील? कोण? अनु मॅडम का शनया? दोघी बी. हा, अनु मॅडम करणार नाहीत, पर ती शनया ती लय घाणबाई आहे. अहो तुम्ही आल्या आल्या तिला नडलाय नव, ती खुन्नस काढाय ती काय पण करू शकते. हा, तुम्हाला माहित नाही ती बाई अजून. हा नाही नाही, असं बिनबुडाचा आपण कोणावर बी आरोप नाही करू शकतो. हे बघा, तुम्ही आता काय बी काळजी करू नका, ह्याचा बोर्ड मी हुडकून काढतो. आता कुणी हे केलं असेल त्यानं एक तरी पुरावा तिथे सोडलाच असेल की. हा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते. आता मॅडम या ना बस. बाकी आपल्या आश्रमातलं काम कसं चाललंय? खूप छान. परवाच माझा आणि मम्माचा विषय झाला, आश्रमात जाऊन येऊया म्हणून. पण मग माझंही कळलं मला, मॅडमच्याच धक्क्याने तुझं मिसकॅरेज झालंय ना? हा, म्हणजे तसंच म्हणावं लागेल. डॉक्टर काय म्हणतायत? म्हणजे परत नाही, हळूहळू रिकवर होतीये, होईल पुन्हा नॉर्मल. चांगलंय. मॅडम काही बोलायचंय का तुम्हाला? हो, म्हणजे तू काही चुकीचा अर्थ घेऊ नकोस, पण अहो या घरात यायच्या आधी तुम्हीच तर मला सांभाळलंय. माझ्यावर तुमचा तेवढाच हक्क आहे जेवढा माझ्या मम्माचा आहे. बोला तुम्ही. बरं झालं तूच माझ्या मुद्द्यावर आलीस. मी काय म्हणते, या घराची परंपरा तूही पुढे चालव ना. म्हणजे जशी तू या घरात आलीस तसंच तूही या घरात कोणाला तरी आण. जो आनंद सुधा मॅडमनी तुला दिलाय तोच आनंद तूही आश्रमातल्या एखाद्या मुलाला देऊ शकतेस. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मला माहितीये हा निर्णय तू एकटी नाही घेऊ शकत. बोलून बघ आदित्यशी, त्यालाही हे आवडेलच. हो, बोलते मी त्याच्याशी. आणि हा आग्रह नाही, हा मी फक्त माझा विचार मांडला, पण पॉझिटिव्हली विचार करा. चल येते मी. जशी तू या घरात आलीस तसंच तूही या घरात कोणाला तरी आण. जो आनंद सुधा मॅडमनी तुला दिलाय तोच आनंद तूही आश्रमातल्या एखाद्या मुलाला देऊ शकते.
नो व्हॉट, जेव्हा एखादा वाईट विचार, चुकीचा विचार आपल्या मनाचं दार ठोठावतो ना, तेव्हा त्याला लगेच हकलून द्यायचं असतं. आधी हे काय मध्येच एकदम. तू अजूनही तोच विचार करतेस ना? तुझं जेवणात पण लक्ष नव्हतं. कमॉन यार अनु, ती डॉक्टर एक वाक्य काय बोलली, तू काहीतरी वेगळाच अर्थ काढून. आधी मी तो विचार करत नाहीये आता. मग आता कुठलं नवीन टेन्शन घेतलंस तू? आश्रमातल्या मॅडम आल्या होत्या ना, त्यांनी जे सांगितलं त्या गोष्टीचा विचार करते मी. अच्छा, काय म्हणत होत्या त्या? नाही म्हणजे त्या जे म्हणत होत्या ना, त्याचा मला विचार करावासा वाटतोय आधी. अनु, नेमकं काय म्हणाल्या त्या? म्हणजे त्या सुचवत होत्या की आपण एखादं बाळ दत्तक घ्यायला पाहिजे. वेडीस का तू अनु? अरे पण अगं तू हा असा विचार करू पण कसं शकतेस यार? आधी आता त्या म्हणत होत्या. अगं पण तूही विचार करत बसतील त्याचा. आपल्याला गरज आहे का असला विचार करायची? आधी हाच विचार जर माझ्या मम्माने केला असता ना, तर आपण भेटलोही नसतो. आणि तू उगाच कुठलीही गोष्ट कुठेही जोडतेस यार. बघ, तुला आणि मला आपल्याला मूल होणार आहे. तू उगाच भीतीपोटी ना हा कुठला तरी विचार करतेस. प्लीज हे मनातून काढून टाक. मी तुला मगाशी काय म्हणालो? कुठलाही निगेटिव्ह थॉट जेव्हा आपल्या मनात येतो ना, तेव्हा तो आपल्या मनात घर करतो, आपल्या मनावर ताबा मिळवतो. प्लीज हे मनातून काढून टाक. हा असला विचार बंद कर. आधी पण ऐक. देवा, त्या घड्याळामुळे माझ्यावर वाईट येळ येऊ देऊ नकोस. आज ती घड्याळ सापडू दे. मम्मा, ऑफिसला जायला सुरुवात केल्यापासून आम्हाला खूप छान वाटतंय ग. हे पण तुला चालतंय ना मी ऑफिसला जाते ते? मम्मा, मी ऑफिसमध्ये जरी असली ना तरी माझं अर्ध लक्ष तुझ्याकडेच लागलेलं असतं ग. पण मग ही गोष्ट खरी आहे, तू जर बोलत असतीस तर तू मला असं घरी बसू दिलं नसतं. म्हणून मी ऑफिसला जायला सुरुवात केली. आधी थांब ना. मम्मा, मी आल्या. आधी अरे तू ब्रेकफास्ट न करता ऑफिसला निघालेस? थांब, मी पटकन घेऊन आले. नाही नको, मी बाहेर खाईन. राहणारच आहेस? बायकोच्या हातचं सोडून तू बाहेर जाऊन खाणार आहेस? थांब, मी 2 मिनिटात घेऊन आले. ऍक्च्युली मला आता भूक नाहीये. अरे आता म्हणालास बाहेर जाऊन खाणार आहे, आता म्हणतो भूक नाहीये. अजूनही चिडलायस का माझ्यावर? नाही, तसं काही नाही. मग केलाय ब्रेकफास्ट तर खाऊन जा ना. गडबड आहे माझी जरा. ठीक आहे, मग मी पॅक करून घेते, आपण एकत्र जाऊ. नाही नको, तुला आवरायला वेळ लागतो आणि माझ्याकडे आता तेवढा वेळ नाही. आधी ऐक ना. मम्मा, अगं तू एवढी पॅनिक का होते? शांत हो मम्मा, शांत हो. काही झालेलं नाहीये मम्मा. अगं ते ऑफिसमध्ये कामाचं प्रेशर असतं ना आधीला, म्हणून थोडी चिडचिड झाली त्याची माझ्यावर, बाकी काही नाहीये. आणि थोडा रिलॅक्स झाला ना तो की बघ मला ऑफिसमध्ये जाऊन फोन करे, म्हणेल अनु सॉरी, माझं चुकलं वगैरे वगैरे. इतकं त्याचं सुरू होईल ना की मला कंटाळा येईपर्यंत बोलत राहील. शेवटी कॉर्पोरेट ऑफिस मध्ये काम करत असला तरी त्याच्यातला आर्टिस्ट अजून आहे ना. शेवटचा कसा? अरे बापरे, मी बोलत काय बसले? मला ऑफिसला जायचं आहे. पळू मी?
काळजी घे आणि काही वाटलं ना अलार्म वाज, मी येईन. बाय. सॉरी अनु मॅम, त्या सुंदरीला बाहेर काढण्यासाठी मला तुमच्या या प्रेमाच्या गिफ्टचा बळी द्यावा लागणार आहे. आता अनु मॅम तुला ठेवत नाहीत नोकरीवर, शक्यच नाही.